नमस्कार, सुप्रभात। आज आपण आलो आहोत बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये। अजूनही धडधड होती। खरंच वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे हा। आत्ता मी जिथे उभा आहे ते आहे MTDCचं विश्रामगृह। खरं तर सगळ्या सोयीसुविधांनी सज्ज आहे, पण इथली सगळ्यात भारी गोष्ट जी आहे ती आत्ता इथनं बाल्कनीतनं मी बघतोय तो म्हणजे इथला व्ह्यू। बोर नदीवरचं हे धरण आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं। म्हणजे इमॅजिन करा, छान उबदार वातावरण आहे, खूप थंडी नाही, खूप गरमी नाही। सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या रूमच्या बाल्कनीत येताय आणि मस्त ह्या व्ह्यूचा आनंद घेत चहा पिताय। काय सकाळ आहे। मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या महागड्या हॉटेल्समध्ये सुद्धा हा व्ह्यू मिळणार नाही तुम्हाला। पूर्ण 180 डिग्रीचा आपल्याला डॅम आणि ह्या जंगलाचा व्ह्यू आहे। या धरणाला लागूनच मागे तिकडे जंगल आहे, अभयारण्य आहे, जिथे आपण आता सफारीला जाणार आहोत। चला। बाहेरच्या जगाच्या एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, लाईट पोल्युशन ह्या सगळ्यापासून सुरक्षित असं हे जंगल आहे। या सगळ्यापासून लांब अलिप्त अशी जागा आहे। इथल्या हवेची क्वालिटी अत्यंत प्युअर आहे। श्वास घेताना पण जाणवतं की आपण खूप वेगळ्या प्रकारची हवा शरीरामध्ये भरतो। इथल्या पाण्याला वेगळी चव आहे, त्याच्यामुळे अन्नाला वेगळी चव आहे। दुपारचे 3-3:30 वाजलेले असून सुद्धा फक्त रातकिड्या आणि चिमण्यांचा आवाज येतो। मला वाटतं ही शांतता, ही शुद्ध हवा, हे शुद्ध पाणी अनुभवण्यासाठी इथे यायलाच हवं। आपण आता जस्ट एंटर केलं आहे बोरच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आणि आपल्याला आले आले लगेच हार्डली 1-2 मिनटामध्ये तिकडे बघा स्पॉटेड डिअरचा एक कळप दिसला आहे। शांतपणे चरतायत ते। आपल्याला सांबर दिसले, तिकडे 2 मुलं आहेत लहान आणि इथे एक मला वाटतं जोडपं आहे का हे? इथे एक जोडपं आहे, एकदम फ्रीज झाल्यासारखे आपल्याकडे बघत होते। अच्छा, चालताना अलर्ट असतात म्हणून शेपटीवरती आहे त्यांची। आम्हाला वाटलं की वेगळ्या काही कारणामुळे धोका असल्यावर किंवा टेन्शन असल्यावर ते वरती करतात ना अलर्ट असल्यावर। निसर्गाच्या सहवासात राहत असताना जर उत्तम सुविधाही मिळाल्या म्हणजे दुधात साखर। आता दुतर्फा झाडी असलेले इथले सुंदर रस्ते, अंगणात बागा असलेली विविध प्रकारची कॉटेजेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्रतिम चवीचं जेवण देणारी उपहारगृह। तुम्हाला डेफिनेटली आवडेल इथे राहायला। आपण आता जंगलात आलेलो आहोत। बफर झोन पार करून ऑलमोस्ट आता कोअरच्या सीमेवरती आपण आहोत। आडेगाव कॅम्प या ठिकाणी आपण आत्ता उभे आहोत। माझ्या मागे तुम्ही बघितलं तर टेंट सारखी व्यवस्था आहे राहण्याची। मगाशी आपण जे धरणाच्या आजूबाजूला एक MTDCची निवासाची सोय बघितली, तसं जर तुम्हाला जरा निसर्गाच्या सान्निध्यात अगदी जंगलात येऊन राहायचं असेल तर हा पण एक मस्त पर्याय आहे। खरं तर इथे वाघाच्या मागावर आलेलो होतो आम्ही, पण त्याच फॅमिलीतला एक दुसरा प्राणी आम्हाला दिसला, बिबट्या दिसला आम्हाला आता। आणि त्यांनी थांबून आमच्याकडे एक नजर फेकली। खरं सांगतो काटा आला अंगावरनं। काय भेदक नजर त्याची, बापरे। शहरामध्ये आपल्याला खूप महागडा मिळणारा एक पदार्थ इथे असाच फिरतोय रस्त्यावरती। बघा इकडे खूप खेकडे आहेत। एक छोटासा झरा आहे जो क्रॉस करण्यासाठी इथे एक पूल बांधलेला आहे छोटासा, आणि त्या पुलाचा फायदा घेऊन
खेकडे क्रॉस करतात. मला वाटतं इथे जे छोटे छोटे कीटक आहेत किंवा आळ्या वगैरे असतील ते पकडून पकडून खात आहेत. त्यांची मस्त पार्टी चालली आहे. खेकडे 2 प्रकारचे असतात या भागात. जंगलाच्या आत कोरे होते पांढरे खेकडे म्हटलं जातं आणि जंगलाच्या बाहेर नदी नाल्यांनी काळे खेकडे भेटतात. आणि खेकडे हे नॉक्टँगल आहेत, म्हणजे मॅक्झिमम करून ते रात्रीच्या वेळेसच बाहेर निघतात. अजून हार्टबीट खूप फास्ट आहे माझी. आवाज पण आपोआप हळू झाला आहे. आत्ता झालं असं, आम्ही चाललो होतो सफारी. आम्ही इकडे तिकडे बघतो की वाघ दिसावा अशा आशेने, आणि खूप वेळ न दिसल्यामुळे जरा निराशही झालो होतो. आम्ही शांत बसलो होतो, आशा सोडली होती. आणि अचानक आमचे जे गाईड दादा आहेत त्यांनी जोरात गाडी थांबवली आणि एकदम अलर्ट झाले ते. तर कुठल्या तरी सांबराने कॉल दिला होता. कॉल दिला म्हणजे त्यांना कुठला तरी वाघ किंवा बिबट्या स्पॉट झाला म्हणून त्यांनी एकमेकांना इशारा देण्यासाठी तो कॉल दिलेला होता. आणि ते दादा उभे राहिले त्यांच्या सीटच्या इथे आणि बघत होते आजूबाजूला. आम्हालाही कळलं की काहीतरी. आपोआप सगळे काही न बोलता शांत झालो आम्ही. आणि अचानक पुन्हा कॉल आला आणि त्यांनी असं सांगितलं की कुठून तरी आता मागणं आला. याचा अर्थ त्यांनी मूवमेंट केली आता आणि तो आपल्या मागे कुठेतरी आहे. म्हणून आम्ही गाडी रिव्हर्स घेतली आणि थांबलो पुन्हा कॉलची वाट बघत. आणि लिटरली आमच्या गाडीच्या समोरनं बिबट्या लेपर्ड क्रॉस झाला. अजूनही धडधड धडधड होती. खरंच वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे हा. बोरचं हे जंगल, इथली माणसं आपल्याला खूप काही शिकवतात. इथे जी शांतता आहे ती कुठल्याही मेडिटेशनशिवाय आपल्या मनामध्ये एक शांतता प्रस्थापित करते. मनशांती मिळते इथे आपल्याला. अनेक पिढ्या इथली माणसं इथल्या निसर्गाशी समरस होऊन जगतात. त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. मला वाटतं तुम्ही जेव्हा इथे याल, इथल्या माणसांसोबत इथल्या निसर्गामध्ये भटकंती कराल, तेव्हा खूप समृद्ध होऊन इथून परत जाल. त्यामुळे लवकर या. बोरचं हे जंगल तुमची वाट पाहत आहे.